नमस्कार आणि अभिनंदन मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांचं डिस्ट्रिक्ट कोर्ट क्लर्कच्या पदासाठी मुलाखतीसाठी पात्र झालेले आहेत त्या सर्वांचं अभिनंदन. इंटरव्ह्यूची तयारी आता नक्कीच आपली राहिलेली आहे. बाकी तुम्ही जी काही एक्झाम द्यायची ती बऱ्यापैकी आपल्या प्रयत्नांना क्वालिफाय केलेले आहे. त्याचप्रमाणे हे एक लास्ट स्टेज आहे जे की नंतर आपलं फायनल सिलेक्शन आणि आपल्यामध्ये काय असेल तर हे इंटरव्ह्यूचं एक स्टेज. आणि इंटरव्ह्यू नक्कीच कुठे ना कुठे महत्त्वाचा असतो. तर त्या इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची आपण ते वन बाय वन पाहणार आहोत. आपली स्पेशल बॅच आहे, त्या बॅच बद्दल पण मी माहिती देईल. पण त्याआधी इंटरव्ह्यू आपण कसा प्रिपेअर करायचा, म्हणजे तुम्ही संकल्प सोबत करा किंवा सेल्फ करा, त्या दोन्ही गोष्टी आपल्याला अवेलेबल आहेत. तर आपल्याला संकल्पतर्फे काय मदत मिळणार आहे त्या इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी, आणि स्वतः करायचं असेल ते कसं करायचं ते थोडंसं गायडन्स मी या गोष्टीबद्दल देणार आहे. मित्रांनो, डॉक्युमेंट बघा की आपली जी काय लिस्ट आहे, प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज ज्या ज्या कोर्टांची लिस्ट लावलेली आहे त्यामध्ये डॉक्युमेंट दिलेले आहेत. ते वन बाय वन आपण थोडेसे डॉक्युमेंट पाहून घेऊ की ते बघा हे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. जन्म तारखेचा दाखला किंवा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC LC आपण ज्याला म्हणतो ते, ज्या काही एक्झाम्स क्वालिफाय झालेली होती तुम्ही, जसं डिग्री असेल डिग्री, 12वी असेल 12वी, त्या हिशोबाने त्याचे मार्क मेमो, टायपिंग सर्टिफिकेट, संगणकाची जे काही MSCIT वगैरे असते त्या रिलेटेड डॉक्युमेंट, आणि रिलेटेड डॉक्युमेंट इथे लिस्ट दिलेली आहे. आपण एकदा स्क्रीनशॉट घेऊन पण हे पाहू शकतो की आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत. ओके. आणि आणखी एक छोटी नोट दिलेली आहे की जिथे आपल्याला समजा ऍडिशनल काही डॉक्युमेंट जर लागणार असतील तर ते जी काही वेबसाईट असेल पर्टिक्युलर त्या जिल्ह्याच्या न्यायालयाची, तर तिथे ते अपलोड करतील. ओके. तर ते थोडंसं आपल्याला नोंद करायचं किंवा अपडेट होत राहायचं की जर काही ऍडिशनल काही डॉक्युमेंट सांगितले ते आपल्याला इथे लागू शकतात. हे काही बेसिक डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो, जे आपल्याला आपल्या कॉल लेटर सोबत किंवा जी काही लिस्ट लागली त्याच्यासोबत दिलेली आहेत. तर पुढे पाहूया की आपण आपला इंटरव्ह्यू कसा चालत असतो आणि आपल्याला तो कसा फेस करायचा असतो. फ्रेंड्स, की आपल्याला जर का असं एक पाहिजे असेल की इंटरव्ह्यू चालतो, तर आपण हे कन्सिडर करा की आपले स्वतःचं व्यक्तिमत्व आहे आणि हे 4 एका ऍस्पेक्टमध्ये डिवाइड केलेले. पहिला ऍस्पेक्ट आहे आपला HR चा. HR मध्ये काय क्वेश्चन्स असतात, त्यानंतर सेकंड ऍस्पेक्ट जो आहे आपला ग्रॅज्युएशन रिलेटेड आणि काही वर्क एक्सपिरियन्स असेल तर तो, आणि स्टॅटिक नॉलेज रिलेटेड टू कोर्ट किंवा रिलेटेड टू इंडियन ज्युडिशियल सिस्टीम. ओके. हे असा आपला इंटरव्ह्यू चालेल. ओके. हा एक नंबरचा पॉइंट आहे की ज्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. आता HR क्वेश्चन मध्ये कसे क्वेश्चन येणार, जसे बेसिक रिलेटेड टू तुमचं इंट्रोड्यूस युअर सेल्फ, किंवा तुम्ही कुठून आलात त्याबद्दलची माहिती. त्यानंतर जो पुढचा पार्ट आहे तो आहे ग्रॅज्युएशन नॉलेजचा. ग्रॅज्युएशन मध्ये कसे क्वेश्चन असणार आहेत, ग्रॅज्युएशन रिलेटेड म्हणजे कशात ग्रॅज्युएशन केलेलं आहे किंवा कोणत्या फील्डमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, मग ती फील्ड सोडून इकडे काय येत आहे, हे असे काही बेसिक क्वेश्चन असतात. त्याला कसं टॅकल करायचं ते आपण आपल्या बॅचमध्ये आपण पाहणार आहोत. पण बेसिक गोष्टी आपण इथे डील करणार आहोत की कसे क्वेश्चन असणार. स्टॅटिक क्वेश्चन मध्ये काय येणार आहेत, स्टॅटिक नॉलेज मध्ये इंडियन ज्युडिशियल सिस्टीम बद्दल तुम्हाला काय माहिती, कसं स्ट्रक्चर असतं. ओके. ऑनरेबल सुप्रीम कोर्ट फंक्शनिंग कसं आहे, ऑनरेबल हायकोर्टचं फंक्शन कसं आहे, इथे DRT ट्रिब्युनल्स आहेत, DRT वगैरे, त्याच्यानंतर लोक अदालत काय असते, असे बेसिक क्वेश्चन तुम्हाला स्टॅटिक मध्ये येतील. या प्रत्येक सेक्शनवर काय क्वेश्चन येतील ते आपण पाहिलेत, आणि काही करंट्स वर पण क्वेश्चन असणार आहेत. तर हे बेसिक थोडंसं सांगितलं. याच्यानंतर प्रत्येक सेक्शन वाईज आपण क्वेश्चन पाहणार आहोत की HR मध्ये कसे क्वेश्चन आहेत, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन कसे क्वेश्चन आहेत, स्टॅटिक नॉलेजवर कसे क्वेश्चन आहेत, आणि करंट किंवा जो काही आपण जनरल नॉलेजचा हिस्सा असतो जो तात्पुरता म्हणजे आपल्याला विचारला जातो परीक्षांमध्ये, त्याच्याबद्दल आपण पाहणार आहोत. आपला काही फ्री गायडन्सचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपचा. तो व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्ही जॉईन करा. त्यामुळे तुम्हाला आणखी याविषयी माहिती पाहिजे असेल ॲडिशनल आणि अपडेट्स रेग्युलर, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला मिळेल. तर हे QR कोड स्कॅन करून तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता. मित्रांनो, जसं मी पहिल्या डायग्राम मध्ये दाखवलं की स्क्वेअरच्या, की पहिला ऍस्पेक्ट होता आपला HR चा. तर HR मध्ये कसे क्वेश्चन असणार आहेत, इंट्रोड्यूस युअर सेल्फ. जसं मी इनिशियल स्टेजला कोणताही इंटरव्ह्यू स्टार्ट होतो तिथं आपल्याला पहिल्यांदा जनरली विचारलं जातं की इंट्रोड्यूस युअर सेल्फ, तुमच्याबद्दल सांगा, तुम्ही काय आहात, कुठून आले आहात, काय नाव आहे, काय नाही. त्यानंतर वेअर आर यू फ्रॉम, तुमच्या काही अचिव्हमेंट्स आहेत का. त्याच्यानंतर हॉबी आणि स्ट्रेंथ आणि काही विकनेसेस आहेत का असतील तर. काही सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन पण देऊ शकतात. ही पोस्ट का, तुमचं ग्रॅज्युएशन तर
आय टी मध्ये झालेलं आहे, बी इंजिनिअरिंग झालेलं आहे, कोणाचं BSc IT झालेलं आहे, तर मग तुम्ही ती सोडून इकडे ह्या पोस्टसाठी का आलात? ओके, इथे क्लरिकलची पोस्ट आहे किंवा जी काय पोस्ट असेल त्याबद्दल तुम्ही का आलात? ते जनरल क्वेश्चन्स आहेत हे की आपल्याला पर्टिक्युलर प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये पाहायलाच भेटतात. आता पुढचा पॉईंट पाहूया आपण की पुढचं जे सेक्शन असणार ते आपलं वर्क ग्रॅज्युएशनवर. ओके, हे पहा किंवा वर्क एक्सपिरियन्सवर कसा क्वेश्चन येणार की करंट वर्क डोमेन काय आहे, तुम्ही काय काम करता, कुठे काम करता त्याच्याबद्दल. एखादा विद्यार्थी असतो की तो लायब्ररीमध्ये पार्ट टाइम जॉब करतो, त्याच्याबद्दल त्याला विचारू शकतात. भले तो एक्सपिरियन्स काउंट केला जात नसेल पोस्टसाठी, तरी पण तुमचा काय एक्सपिरियन्स आहे, काय कामाचं स्वरूप असतं, कशा प्रकारे तुम्ही सिच्युएशन हँडल करायचे, त्याच्यामध्ये तुम्ही काय अचिव्हमेंट्स केल्यात का. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन बद्दलचं नॉलेज, म्हणजे समजा असं तुम्हाला विचारेल की ही पोस्ट क्लरिकलची आहे आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं BSc कॉम्प्युटर, मग तुमच्या नॉलेजचा यूज तुम्ही ग्रॅज्युएशनचा जो काय शिकलेले आहात तो या करंट पोझिशनसाठी कसा करणार. ओके, असा प्रश्न आपल्याला असू शकतो. त्याच्यानंतर युटिलायझेशन ऑफ करंट एक्सपिरियन्स इन. आता समजा काही वर्क एक्सपिरियन्स आहे की जसं समजा मी उदाहरण दिलं की लायब्ररीमध्ये कोणी पार्ट टाइम जॉब करतो एखादा स्टुडंट, किंवा मग आणखी एखादं दुसरं काहीतरी बुक शॉपमध्ये काम करतो किंवा आणखी काहीतरी काम करतो पार्ट टाइम, तर त्या रिलेटेड वर्क एक्सपिरियन्स जो आलाय तुम्हाला तो तुम्ही नवीन असाइनमेंट मध्ये, म्हणजे ही काय डिस्ट्रिक्ट कोर्टची क्लर्कची परीक्षा आहे किंवा जी पोस्ट आहे त्या पोस्टसाठी तुम्ही कसा यूज करणार, असा प्रश्न आपल्याला जनरली असू शकतो. स्टॅटिक इन्फॉर्मेशन म्हणजे स्टॅटिक डेटा आहे की तो जनरली चेंज होत नाही. जसं आपण जनरल अवेअरनेस मध्ये तो डायनामिक डेटा आहे, तो नेहमी चेंज होतो. पण बघा की अबाउट इंडियन ज्युडिशियल सिस्टीम ह्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला काय विचारू शकतात, याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती, कसं स्ट्रक्चर असतं, हायेस्ट लेवलला कोणतं कोर्ट असतं, त्याच्यानंतर कोणतं कोर्ट, मग लोअर कोर्ट कोणतं, ट्रायल कोर्ट कोणतं, हे बेसिक क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकता. डिफरन्स बिटवीन ऑनरेबल सुप्रीम कोर्ट अँड हाय कोर्ट. ओके, असा क्वेश्चन येऊ शकतो. टाइप्स ऑफ कोर्ट्स येऊ शकतो. लोक अदालत काय, त्यांचं वर्क काय असतं लोक अदालतचं, मग ट्रिब्युनल्स कोणते असतात वेगवेगळे. जनरली आपण लोक अदालतच्या नोटीस पाहतो की आपल्याला भरपूर वेळेस बँकेच्या नोटीस येतात किंवा मग वीज महामंडळाच्या येतात, टेलिफोन BSNLचे येतात. तर ते जे काही मॅटर्स असतात, इव्हन RTOच्या पण आपल्याला आजकाल नोटीस येत आहेत, तर ते कुठे सॉल्व्ह होतात, तर ते लोक अदालतमध्ये सॉल्व्ह होतात. मग त्याचा यूज कसा होतो, त्याच्यामुळे फायदा काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जनरली माहिती असायला हव्यात, ज्या की आपल्याला विचारू शकतात इंटरव्ह्यू मध्ये. आता बघा की आता रिसेंट मध्ये काय गोष्टी झालेल्या आहेत त्याच्याबद्दलचं पुढचं सेक्शन आहे करंट वरचं, की त्याच्यामध्ये आपल्याला त्या इम्पॉर्टंट गोष्टींवर प्रश्न येऊ शकतो. जसं की बजेटवर येऊ शकतो, जनरल इलेक्शनवर येऊ शकतो, किंवा आता ज्या काही आपल्या असेंब्ली इलेक्शन झालेले आहेत महाराष्ट्राच्या त्याच्यावर येऊ शकतो. इलेक्ट्रॉल बॉन्ड बद्दल मुद्दा गाजत होता मागच्या इलेक्शन पासून, तर त्याच्याबद्दल पण आपल्याला प्रश्न येऊ शकतात. हेच येतील का नाही, याच्या व्यतिरिक्त येऊ शकतात. हे फक्त एक सॅम्पल आहेत फ्रेंड्स, की अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. ज्यांना संकल्प सोबत तयारी करायची त्यांच्यासाठी स्पेशल बॅच आहेच. बट त्यांना सेल्फ करायची आहे, त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे की आपल्याला जो काही आपला इंटरव्ह्यू चालणार आहे हे असाच चालणार आहे. जवळपास मित्रांनो आजपर्यंत जितके मी इंटरव्ह्यू घेतले त्याच्यामध्ये पाहिलेले की जनरली क्वेश्चन्स असेच रिलेटेड असतात. याच्याच पैकी तुम्हाला क्वेश्चन येतात 80 to 90%. 10% आपण स्पेस सोडू शकतो की तो अनएक्सपेक्टेड असू शकतो, एखादा वेगळा क्वेश्चन येऊ शकतो. पण हे काय 4 बॉक्स आहेत, याच्यापैकीच तुम्हाला क्वेश्चन्स जनरली येत असतात. तर ज्यांना सेल्फ करायची त्यांना आपले कमीत कमी एक 10 क्वेश्चन प्रत्येक याच्यात बनवून घ्या. म्हणजे HR ऍस्पेक्टचे 10 क्वेश्चन, स्टॅटिक नॉलेज बद्दल 10 क्वेश्चन, करंटवर 10 क्वेश्चन आणि ग्रॅज्युएशन बेस 10 क्वेश्चन. हे तुम्हाला कुठेही मिळतील. म्हणजे इव्हन तुम्ही गुगलवर सर्च केलं, ChatGPT वर केलं तरी तुम्हाला क्वेश्चन्स येत जातील. पण अशा प्रकारे आपला ऍटलीस्ट 40-50 क्वेश्चनचा एक सेट बनवून ठेवा आणि सेल्फ प्रिपेअर करत असतील त्याला प्रॅक्टिस करा, आपल्या मित्रांसोबत वगैरे बसून मॉक द्या. कारण आपण जेव्हा प्रिपरेशन करतो क्वेश्चनचं, ते क्वेश्चन समोरून आपल्याला विचारले गेले पाहिजे आणि कशा प्रकारे आपण एक्सप्रेस करतो ते पण मॅटर करतं. त्यामुळं आपण जो क्वेश्चनचा सेट बनवतो तो त्याचाही प्रॅक्टिस झाला पाहिजे. आणि जे मित्र आपल्यासोबत करणार आहेत, आमच्या म्हणजे संकल्प सोबत जे काम तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी स्पेशल बॅच आहे. जो काही मी ग्रुप दाखवलेला आहे तो ग्रुप जॉईन करा, त्याच्यामध्ये डिटेल्स तुम्हाला कळून जातील. एकदा मी पुन्हा ग्रुप दाखवतो. त्या ग्रुपमध्ये हा ग्रुप जॉईन करा. बॅच बद्दलची जी काही डिटेल इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला या ग्रुपमध्ये मिळून जाईल. ओके मित्रांनो, थँक्यू. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.